आणि वाहतुकी संदर्भातली एक बातमी हाती येते। मुंबईमध्ये जागोजागी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळतेय आणि त्यामुळे प्रवाशांची रखडपट्टी झालेली आहे। पवई तलावाजवळ विसर्जन मिरवणुकीने ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळतेय। तर भिवंडीच्या माणकोली भागात देखील असाच काहीसा प्रकार झालेला आहे। सकाळी सकाळी अशा पद्धतीने वाहतूक कोंडी झाल्यामुळे चाकरमानी असतील आणि प्रवासी असतील त्यांचे प्रचंड हाल होतायत। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरती वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे। सोबतच भिवंडी माणकोली नाक्यावरती देखील वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। भारती सहस्रबुद्धे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। भारती, या ट्रॅफिक अपडेट्स बद्दल काय माहिती? रेश्मा, आपल्याला माहिती आहे की काल खरं विसर्जन संपलेलं आहे, मात्र पवईच्या तलावात अजूनही मोठमोठ्या मंडळांच्या साधारण 15 मूर्ती विसर्जित करायच्या बाकी आहेत आणि त्या आता क्रेनच्या माध्यमातून विसर्जित करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पण त्याच्यामुळे JVLR जो रस्ता आहे म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे कडून ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ठाण्याकडे जाणारा रस्ता त्यामुळे पूर्ण जॅम झालेला आहे आणि अक्षरशः सध्या स्टँड स्टील ट्रॅफिक आहे। कारण जोपर्यंत त्या 15 मूर्तींचं विसर्जन होत नाही तो रस्ता क्लिअर होणार नाही ट्रॅफिकसाठी। त्यामुळे आता ठाण्याकडे जे लोक आता ऑफिसेससाठी किंवा कामासाठी नवी मुंबईकडे जातात ते सध्या अडकून पडलेले आहेत रस्त्यावर। रेश्मा, निश्चित भारती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेट्स बद्दल।